नमस्कार मित्रांनो, आपली आता नीटची परीक्षा आता अवघ्या 7 ते 7.5 महिन्यावरती आलेली आहे. त्यामुळे आतापर्यंत जे झालं ते सोडून शेवटच्या प्रहारासाठी सज्ज व्हा. जसे तुम्हालाही माहीत आहे की नीटमध्ये बायोलॉजी हा सब्जेक्ट अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि बायोलॉजीचे 36 चॅप्टर करणे आता तुम्हाला जमणार नाही. पण आता घाबरून न जाता वेल प्लॅनिंग आणि वेल स्ट्रॅटेजीनुसार जर अभ्यास केला तर हे सगळं आपल्याकडून शक्य होऊ शकतं. यासाठी मी तुमच्यासाठी त्या चॅप्टर्सला 3 भागात विभाजित करून आणलेला आहे. यामधील पहिला भाग म्हणजे खूप महत्त्वाचा असून यातील प्रत्येक चॅप्टर्सवर 4 ते 5 क्वेश्चन विचारण्याची शक्यता दाट आहे किंवा त्याहीपेक्षा जास्त क्वेश्चन विचारू शकतात. त्यासाठी तुम्ही इथे बघू शकतात एवढे चॅप्टर्स ही खूप महत्त्वाचे आहे. यानंतर येतो दुसरा भाग. या दुसऱ्या भागात जास्तीत जास्त 2 ते 3 क्वेश्चन मॅक्झिमम विचारला जाऊ शकतात. हा 2 नंबरचा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे आणि या भागामध्ये जेवढे चॅप्टर मी इन्क्लूड केलेले आहे हे सगळे तुम्ही इथे बघू शकतात. हे सगळेचे सगळे चॅप्टर तेव्हाच करायचे जेव्हा तुमचा पहिला भाग हा पूर्णपणे क्लिअर कट झालेला आहे. आणि आता शेवटला येतात असे चॅप्टर ज्या चॅप्टरवर मॅक्झिमम 1 क्वेश्चन किंवा काही चॅप्टरवर कधी 0 क्वेश्चन सुद्धा विचारलेले, म्हणजे काहीच क्वेश्चन सुद्धा विचारलेले नाहीये. हे चॅप्टर आपल्याला सगळ्यात शेवटी करायचे. मी असं नाही म्हणत की हे चॅप्टर करायचे नाहीये, हे चॅप्टर सुद्धा करायचे, पण यांच्या अगोदर पहिल्या भागामधले आणि दुसऱ्या भागामधले चॅप्टर हे खूप महत्त्वाचे असून यांना प्रथम प्राधान्य आपल्याला द्यायचं आहे. नंतर शेवटला हे चॅप्टर आपल्याला करायचे. ही जी लिस्ट तुम्हाला मी आता प्रोव्हाइड केलेली आहे पहिल्या भागापासून तर तिसऱ्या भागापर्यंत, ह्या लिस्टमधले जेवढे पण चॅप्टर आहे हे सगळे मी मागच्या 3 ते 4 वर्षाच्या झालेल्या नीटच्या पेपर्समधून अनालिसिस करून टाकलेले आहे. त्यामुळे याच्यामध्ये काही असं विशेष काही वेगळं नाही आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार मदत होईल. धन्यवाद.